इथे दीपकचं लग्न असल्यामुळे इथे आम्ही गावच्या ठिकाणी साफसफाई करतो. दीपकच्या लग्नाची साफसफाई आपल्या आजूबाजूचे परिसर जो आहे ना तो आम्ही साफसफाई करून घेतो. खेडेगावात असं साफसफाई करावी लागते, त्यामुळं खूप सुंदर तो असलं. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये एकदा लग्न केलेलं खूप सुंदर असतं. शहरी भागामध्ये फक्त पैसा जास्त जातो, पण ग्रामीण भागामध्ये आपल्याच घराच्या आजूबाजूला आपण साफसफाई करून स्वच्छ ठिकाणी आपण लग्न असं लावत असतो. त्याच्यामुळे आपण आपल्याच घराच्या आजूबाजूची साफसफाई करून आपण ते स्वच्छ गावच्या ठिकाणी व्यवस्थित असं लग्न चालीरीतीप्रमाणे पार पडत असतं. त्याच्यामुळे आम्ही ही साफसफाई चालली आमची. त्याच्यामुळे आम्ही आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ करत आहे. आता ग्रामीण भागामध्ये अशी साफसफाई केली जाते आणि आपल्या घरामध्येच लग्न लावलं जातं. घरामध्ये लग्न लावल्यामुळे ते सगळे रीतिरिवाज सारवण असतं, रांगोळी असते, ह्या सगळ्या गोष्टी रीतसर व्यवस्थितपणे पार पाडल्या जातात. त्याच्यामुळे एखाद्या हॉलमध्ये लग्न लावण्यापेक्षा घरी लग्न लावलेलं सगळ्यात उत्तम असतं आणि ते चालीरीतीने व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने केलं जातं. असं ग्रामीण भागामध्ये जनावरांसाठी गवत आणावं लागतं. जसं हे गवत आणलंय, तसं हे गवत साठवून ठेवलेलं. आता हे गवत पावसाळ्यामध्ये त्या जनावरांना, गाई गुरं जे असतील त्यांना ते वापरावं लागतं. पावसाळ्यामध्ये आता म्हणा असं तो वापरावं लागतं. अशा ठिकाणी हे साठवण करून ठेवावं लागतं. उन्हाळ्या दिवशी आणून साठवण केली जाते. मग पावसाळ्यामध्ये किंवा आता या ठिकाणी त्यांना चारा वापरला जातो. की जंगलात चारा जाणार, प्लस संध्याकाळी किंवा त्यांना घरी आल्यानंतर थोडंसं चारा घालावा लागतो. त्यासाठी गवत इथं ठेवलेलं आहे. हे गवत खूप जंगलातून कापून आणावं लागतं. तिथे टाकीचं पाणी नेण्यासाठी सगळे लोक ग्रामीण भागामध्ये आले. ग्रामीण भागाने पाणी नेण्यासाठी टाकीचं पाणी नेण्याची झाली. हे विहिरीच, काही लोक विहिरीचं पाणी भरतात, काही नळाचं पाणी भरतात. टाकीचं पाणी, साचलेलं पाणी आहे ना, हे लोक पाणी भरणार आता या ठिकाणी. हे बघा पाणी कसं दिसते. ग्रामीण भागामध्ये असे कपडे धुतात आणि लोक नदीवर धुतात किंवा विहिरीवर धुतात. आम्ही नळाच्या तिथे धुतले आणि इथं वाळ्या टाकली, तशी वाळ्या टाकली जातात. ग्रामीण भागात असे बाहेर असे कपडे सुकतात. हे मोकळ्या उन्हामध्ये, स्वच्छ उन्हामध्ये कपडे चांगले वाळून निघतात. असे स्वच्छ कपडे निघतात फ्रेश वातावरणामध्ये. काही लोक विहिरीवर, काही नदीवर असे धुतात. आम्ही नळावर, तिथे नळाच्या पाण्याने घेऊन धुतले कपडे. असं हे ग्रामीण जीवन असतं. मावशी सरगुण नाही सोडत. ग्रामीण भागातली गुरं आम्ही चरायला नेली, सोडली होता रानामध्ये, सोडलेले त्यांना चरण्यासाठी. आणि रात्री जंगलामध्ये जाणार चरायला. ही ग्रामीण भागामध्ये अशी गाई गुरं असतात, त्यांना चरायला सोडावं लागतं जंगलामध्ये. जंगलामध्ये खूप जंगल आहे वाढलेलं. चरणार जंगला, पाणी पिणार आणि मग घरी येणार.
हट. हट. इथे घे.